तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे पूर्वा भोयर आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच ब्लॉग नंबर 3. तर आज आपण निघालो आहोत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात म्हणजेच कोल्हापूर. तर चला मग या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. श्री महालक्ष्मी मंदिर सामान्यतः अंबाबाई मंदिर म्हणून ओळखले जाते. हे कोल्हापूर शहराचे धार्मिक आणि सांस्कृतिक हृदयस्थान आहे. सो गाईज, आता सध्या आम्ही कराडमध्ये आलेलो. गंधर्व हॉटेल जसं काही तुम्ही मागे बघू शकता. इथे आम्ही जेवायला थांबलेलो. इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे. हे हायवे टच आहे आणि फूड ही स्पायसी होतं, चांगलं होतं अँड सर्व्हिस पण चांगली होती. वॉशरूम पण चांगले होते. सर्व चांगलं अवेलेबल आहे. तुम्ही येऊ शकता, चांगलं आहे. आता इथून आम्ही स्ट्रेट अवे जाणार आहे कोल्हापूरला. बाकी तिथे जाऊन आम्ही मंदिरात जाणार आहे. तर तुम्हाला जसं काय आहे ते तुम्हाला दाखवते. सो तर हे आहे श्री महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर. तर हे आहे 1300 वर्ष जुने. जर तुम्ही इथे येत असाल तर इथे तुम्हाला गर्दी सदा भेटेल. जर तुम्हाला कमी गर्दी पाहिजे असेल तर तुम्ही इकडे सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या टायमाला म्हणजे देऊळ बंद व्हायच्या 2 ते 3 तास आधी येऊ शकतात. बट तरीही गर्दी कमी भेटेल की नाही त्याची गॅरंटी आता देऊ शकत नाही. तर आता आम्ही सध्या आज जातो, तर तुम्ही पण आमच्यासोबत या. इतर अनेक हिंदू मंदिर पूर्व किंवा उत्तर दिशेला सामोरे असते, परंतु हे मंदिर देवीच्या पश्चिम दिशेला मुख करून उभे आहे, जे अत्यंत ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टीने अनोखे मानले जाते. या ठिकाणी नवरात्र अत्यंत भव्यपणे साजरी केली जाते. मंदिर दिव्यांनी, फुलांनी आणि सुंदर सजावटीने भरलेले असते. दररोज पूजा, आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. येथे दररोज अनेक पूजा, अभिषेक, आरती आयोजित केले जातात. भाविक देवीच्या दर्शनासाठी विविध प्रसाद, फुले, निवेद म्हणजेच आहे अर्पण करतात. शुक्रवार, मंगळवार यांसारखे दिवस विशेष पुण्यादी मानले जातात. हे शक्तिपीठ मानले जाते कारण हिंदू परंपरेप्रमाणे देवीची शक्ती येथे विशेष रूप प्रकट होते. कोल्हापूरची महालक्ष्मी देवी धन, सौभाग्य, समृद्धी आणि कल्याणाची अवतारी शक्ती मानलेली जाते, जिथे दर्शनासाठी वर्षभर देश विदेशातील भक्त येत असतात. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिराला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वात सुहावना आणि आरामदायी काळ आहे. इथे थंडीमध्ये जास्त गर्दी पाहायला भेटत नाही. हे हिंदू धर्मातील धार्मिक अत्यंत प्रतिष्ठित शक्तिपीठांपैकी एक मानले जाते, जिथे श्री महालक्ष्मी म्हणजे अंबाबाई देवी समृद्धी, धन, शक्ती आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. हे मंदिर महाराष्ट्रात नव्हे तर भारतातून भाविकांना आकर्षित करत असते.
सो गाईज, तुम्ही कोल्हापूरमध्ये आलात आणि खरेदी केली नाही असं होऊच शकत नाही. सर्व बायकांसाठी स्पेशल म्हणजे कोल्हापुरी साज हा महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूरचा पारंपरिक आणि ऐतिहासिक दागिना आहे. हा साज केवळ दागिना नसून तर मराठी संस्कृती, परंपरा आणि अभिमानाचा प्रतीक मानला जातो. तर हा 21 पानांचा असतो. जसं काय तुम्ही पाहू शकता, मागे दुकानांमध्ये प्रत्येक दुकानात कोल्हापुरी साज आहे. ह्याचे भाव काही 1800 ते 2000 पर्यंत आहे. जर तुम्ही भाव करण्यामध्ये चोख असाल तर हा तुम्ही दागिना चांगलाच भाव घेऊ शकता. तर पुढे पाहत राहा. तर ही सर्व दुकानं तुम्हाला देवळाच्या मागच्या व पुढच्या बाजूला दोन्ही साईडला भेटतील. तर इकडे तुम्हाला नारळ, फुलं, हार, दुर्वा, अगरबत्त्या, धूप, कापूर, कुंकू, हळद, भंडारा, देवीच्या मूर्त्या व फोटो, पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य पाहायला भेटतील. जिथून आपण एंट्री करतो त्या एंट्रीच्या एक्झॅक्ट बाजूला तुम्हाला देवीसाठी साड्या व चोल्या, नऊवारी साड्या, ओढणी, ब्लाउज पीस असं सर्व भेटून जाईल. पुढे जाऊन तुम्हाला दागिन्यांमध्ये कोल्हापुरी साज, ठुशी, मोहनमाल, नथ, बांगड्या, चांदीचे दागिने, मंगलसूत्र व गोल्डन पॉलिशच्या हे दागिने भेटतील. पुढे जाऊन तुम्हाला गेट जवळ पुरुष, महिला व लहान मुलांसाठी वेगवेगळे डिझाईनचे, रंगाचे व किमतीचे कोल्हापुरी चप्पल दिसायला भेटतील. तुम्हाला इथे रुद्राक्ष माळ, कवच, तावीज, घंटा, देवीची समई, पूजा थाली, घरासाठी शुभ वस्तू पाहायला भेटतील. इथे खाद्यपदार्थांमध्ये तुम्ही प्रसादाचे लाडू, कोल्हापूरचा चिवडा, भडंग आणि गुलाची चिक्की प्रसिद्ध आहे. देवीची छोटी मूर्ती, फ्रेम केलेले फोटो आणि तुम्हाला सोयीनुसार पाहिजे असलेले फोटो उपलब्ध आहेत, जे तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. फायनली दर्शन झालेलं आहे. बघू शकत होता ती गर्दी होती. अर्ध्या तासाच्या दर्शनाला आम्हाला 2 तास लागले आणि आता खूप जास्त भूक लागली म्हणून आता आम्ही आलो आहे पंचवटी हॉटेलला. हे 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे देवस्थान. हे बघा मी काय मागवलं आहे. मसाला पापड मागवला आहे आणि इकडची स्पेशालिटी एक काहीतरी मटका बिर्याणी व्हेज आहे, प्युअर व्हेज. तर आम्ही आता सध्या खातो आणि तुम्हाला परत थोड्या वेळाने दाखवते. आम्ही हॉटेलवर जाऊन आमचा रूम दाखवतो. बघत राहा व्हिडिओ कुठे जाऊन. सो गाईज, पूर्ण दिवस थकल्यामुळे हा व्हिडिओ इथेच एंड केला. पुढे दाखवू नाही शकली त्यासाठी सॉरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.